सांगितलं की 1878 मध्ये झालेलं पहिलं संमेलन, तर ते महात्मा फुलेंनी त्याच्यावर टीका केली. आता आज नाशिकमध्ये ज्या वेळेला हे संमेलन पार पडलेलं आहे, ते पार पडल्यानंतर छगन भुजबळ यांनी स्वागताध्यक्ष म्हणून जे काही काम केलं, तर त्या संबंधी मग ते कशा दर्जाचं झालं? ज्या पद्धतीने संमेलन उचललं ते कौतुक करण्यासारखंच आहे, पण त्यांनी हे संमेलन इव्हेंट म्हणूनच जास्त उचललं. म्हणजे त्याच्यात परिसंवाद मंडळी मागितल्यासारख्या वर्गण्या गोळा केल्या जातात, सगळ्या उद्योजकांना बोलवलं जातं किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचलं जातं. आणि जर तुम्ही संमेलनासाठी निधी दिला नाही किंवा पावती फाडली नाही, तर तुमचं कुठलं तरी काम अडवू किंवा काहीतरी प्रदूषणाच्या संदर्भातली एखादी नोटीस देऊ तुम्हाला, अशा प्रकारचं जे धमकावणं चालतं हे नाशिकच काय सगळीकडेच चालतंय. डॉक्टर वसंत पवार ते स्वागताध्यक्ष होते आणि त्यांनी बोकड बळी दिले. आणि त्या बोकड बळी म्हणजे तो बळी दिला नव्हता, तिथे मटणाचं जेवण दिलं गेलं काही लोकांसाठी, आयोजकांना, ते जे श्रमपरिहार ज्याला म्हणतात. पण संपूर्ण साहित्य संमेलनात त्या बोकड बळीची चर्चा झाली, साहित्य कुठं आलंच नाही. अप्रतिम मीडियाच्या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. हेमंत भोसले आणि मुकुंद बाविस्कर. नाशिकला नुकतंच साहित्य संमेलन पार पडलेलं आहे. तर आजचा आपला चर्चेचा विषय आहे की साहित्य संमेलन, संवादाचा वाद. संवाद हा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक प्रकारचा होत असतो. भाषेसंदर्भात होतो, साहित्य जे वेगवेगळ्या प्रकारात प्रदर्शित केलं जातं त्या संबंधी देवाणघेवाण होते, वैचारिक देवाणघेवाण होते. आणि मग हे सगळं होत असताना जे साहित्य महामंडळ आहे किंवा स्थानिक साहित्यप्रेमी जे आहेत, यांच्या सुसंवादातून किंवा त्यांचं ठरतं की आपल्याला या नाशिक इथे संमेलन घ्यायचं आहे, अमुक ठिकाणी घ्यायचंय, तमुक ठिकाणी घ्यायचंय. मग तिथपासून ती सुरुवात होत असती वादाला. हेतू इतका उदात्त असतो संमेलनाचा की त्याला कुठली सीमा टाकता येणार नाही आपल्याला. परंतु ते काम करत असताना वादाची ठिणगी पडल्याशिवाय ते संमेलन पेटत नाही, असा एक समज झालेला आहे. त्याच्यामुळे ती ज्योत पेटवण्याच्या पूर्वी आणि ती पेटवल्यानंतर आणि ती विझल्यानंतर त्या संमेलनाची हे वादाची फोडणी ही कायम दिली जात असते. तर आपणही ती आता एक फोडणी देण्याचा आपला हा प्रयत्न आहे. अर्थात आपला हेतू आज असा आहे की चौथा स्तंभ पत्रकारिता पुरस्कार या अनुषंगाने आपण ही चर्चा करणार आहोत. मुकुंद बाविस्कर यांनी अप्रतिम मीडियाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. त्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आपण हेमंत भोसले यांना आमंत्रित केलेलं आहे. आणि विषय तोच, साहित्य संमेलन, संवादाचा वाद. तर मुकुंद बाविस्कर, हे तुम्ही आता आम्हाला सांगा की तुम्ही नेमकं काय निरीक्षण केलं या संमेलनाच्या संदर्भात? सर, मी साहित्य संमेलन आतापर्यंत 3 साहित्य संमेलन अटेंड केलेले आहेत. तर 71वे साहित्य संमेलन 1998 मध्ये परळी वैजनाथ येथे दमा मिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले होते. नंतर 78वे साहित्य संमेलन 2005 मध्ये नाशिक येथे अध्यक्ष केशव मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले होते. आणि त्यानंतर मागच्या वर्षी 94वे साहित्य संमेलन 2021 मध्ये जयंत नारळीकर अध्यक्ष असलेले साहित्य संमेलन पार पडले. असे 3 साहित्य संमेलन मी स्वतः उपस्थित होतो. आणि त्याप्रमाणे काही संमेलन अध्यक्षांच्या पण मी मुलाखती घेतल्या. तर 78वे साहित्य संमेलन घुमान येथे जे झाले 88वे 2015ला, त्याचे सदानंद मोरे अध्यक्ष होते. नंतर 89वे साहित्य संमेलन 2016ला पिंपरी चिंचवड येथे झाले. अक्षय कुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते 90वे. आणि त्यानंतर लक्ष्मीकांत देशमुख 91वे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 92व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुणा ढेरे होत्या. आणि उस्मानाबादला जे साहित्य संमेलन 1993 त्याला फादर फ्रान्सिस डिब्रोटो होते. तर यांच्या सगळ्यांच्या मी मुलाखती घेतल्या. तर त्या संमेलनाच्या अशा पार्श्वभूमीवर असं लक्षात येतं की कोणतेही साहित्य संमेलन हे वादाशिवाय पार पडत नाही असं दिसून येतं. बरोबर 1 महिन्याने आता 95वे साहित्य संमेलन उदगीर येथे अध्यक्ष भारत सासने यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनात तशी खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या सहकार्याने पुणेमध्ये हिरा बागेत 11 मे 1878 रोजी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले साहित्य संमेलन पार पडले.
पण त्या साहित्य संमेलनाला महात्मा फुले यांनी खूप टीका केली, त्याला त्यांनी घालमोड्या दादांचे संमेलन असे म्हटले. कारण त्या साहित्य संमेलनामध्ये सर्वसामान्य लेखक किंवा साहित्यिक यांचा कोणतेही प्रतिनिधी नव्हते असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ही जी वादाची परंपरा ही कायमच राहिलेली आहे. याला कारण म्हणजे साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवड असो किंवा साहित्य महामंडळ असो यांचे, किंवा सनसनाटी वाक्य असो, मान अपमान असो, रसवी फुगे, पंजाब देशमुख जॉईन होत सर आपल्याला. आणि नंतर मग अध्यक्ष विमानाचा खर्च देखील मागतात, त्याच्यासाठी सुद्धा अडून बसलेले अशी उदाहरणं आहेत. म्हणजे वाद हा साहित्य संमेलनाच्या बाबतीत, वाद आणि साहित्य संमेलन हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत की काय, इतकं त्याचा सारखा वाद होत असतो. आणि या प्रकारे आज साहित्य संमेलन कोणत्याही वादाशिवाय पार पडलेलं नाही असं दिसून येतंय सर. बर, हेमंत भोसले सर, आपण सांगा की एक आपण संपादक आहात आपलं महानगरचे, आणि तुम्ही तुमच्या शहरामध्ये हे संमेलन नुकतंच पार पडलेलं आहे. जसं मुकुंदनी सांगितलं की 1878 मध्ये झालेलं पहिलं संमेलन, तर ते महात्मा फुलेंनी त्याच्यावर टीका केली. आता आज नाशिकमध्ये ज्या वेळेला हे संमेलन पार पडलेलं आहे, ते पार पडल्यानंतर छगन भुजबळ यांनी स्वागताध्यक्ष म्हणून जे काही काम केलं, तर त्या संबंधी मग ते कशा दर्जाचं झालं, काय झालं, याच्यावर साहित्य महामंडळाचे ते आपले काय त्यांचं नाव, ठाले पाटील, हा ठाले पाटील, कौतिकराव ठाले पाटील, हा कौतिकराव ठाले पाटील यांनी जोरदार टीकास्त्र सोडलेलं आहे. तुम्ही संपादक म्हणून कसं पाहता या घडामोडीकडे? काय झालंय की आता नाशिकचं संमेलन असो किंवा अन्यत्र, ह्या सगळे संमेलन इव्हेंट होत आहेत. म्हणजे यात खऱ्या अर्थाने जी मराठी भाषेवर चर्चा होणं अपेक्षित आहे किंवा मराठी साहित्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे, ही चर्चा कुठेतरी बाजूला राहून जाते आणि अन्य गोष्टींवर, स्टेजला काय नाव द्यायचं, प्रवेशद्वाराला काय नाव द्यायचं, अध्यक्षपद कोण असावं, स्वागताध्यक्ष कोण असावं, किंवा व्यासपीठावर कोणी बसावं, खाली कोणी बसावं, या सगळ्या गोष्टींवर खूप जास्त चर्वण होतं. खर तर या साहित्य संमेलनामध्ये केवळ आणि केवळ फक्त भाषा आणि साहित्य या विषयावर चर्चा होणं अपेक्षित होतं. नाशिकच्या संमेलनात वेगळं काही झालं नाही. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ होते, त्याच्यामुळे त्यांचे जे विरोधक, विशेषतः भारतीय जनता पक्षाचे जे पदाधिकारी होते, तर ते सगळे कंबर कसून त्या संमेलनाची वाट बघत होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे वाद तिथे घालण्यात आले. विशेषतः जो संमेलन स्थळाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव द्यावं असा जो प्रश्न उपस्थित झाला, तो कधी व्हावा, तर तो संमेलन तोंडावर आल्यावर, म्हणजे अगदी त्या प्रवेशद्वाराला नावही दिलं गेलं आणि त्यानंतर यांना अचानक सुचलं की या सगळ्या गोष्टींना सावरकरांचं नाव द्यायला हवं होतं आणि तिथून त्यांनी वाद सुरू केला. वास्तविक 1.5 ते 2 महिने आधी सगळ्यांकडनं प्रस्ताव मागवले होते. 1.5 ते 2 महिन्यांनी म्हणता येणार, 5 ते 6 महिने आधी, कारण मध्ये कोरोनाच्या लाटेने पहिलं संमेलन, जी तारीख होती ठरलेली, तर ती रद्द झाली होती आणि पुढची तारीख देण्यात आली. तर त्यावेळेला प्रस्ताव मागवण्यात आले होते की संमेलन स्थळाला कुठली कोणाकोणाचं नाव देणं अपेक्षित आहे. त्यावेळेला भारतीय जनता पक्षाकडनं कुठलाही प्रस्ताव आला नव्हता. मात्र संमेलन ज्या वेळेला तोंडावर आलं, त्यावेळेला काहीतरी संवेदनशील विषय हातात घ्यायचा आणि भुजबळ आहे, थोडस जातीय समीकरणही तिथं जुळवायचे आणि कसं सावरकर या नावालाच विरोध होतोय. राजकीय वादविवाद होणं यात गैर नाही, पण त्याचं व्यासपीठ हे संमेलन नव्हतं असं मला वाटतं. कारण भुजबळांनी ज्या पद्धतीने संमेलन उचललं ते कौतुक करण्यासारखंच आहे, पण त्यांनी हे संमेलन इव्हेंट म्हणूनच जास्त उचललं. म्हणजे त्याच्यात परिसर विषय असतील किंवा जे वक्ते होते, तर त्यांना ज्या पद्धतीने हायलाइट करणं अपेक्षित होतं, त्यापेक्षा ते असं ग्लेज संमेलन कसं होईल, चकचकीत कसं होईल, याकडे जास्त लक्ष दिलं दिसतंय. आणि या चकचकीतपणामध्ये ते संमेलन म्हणजे यात्रेच्या स्वरूपात ते भरलं गेलं. तिथं हजारो लोक, लाखो लोक आलेत. म्हणजे फक्त जेवणावळीचं जर बिल आपण बघितलं तर 8 लाखाच्या पुढे फक्त जेवणावळीचं बिल गेलेलं आहे आणि साधारणतः संमेलन 4 ते 4.5 कोटींच्या घरात गेलेलं आहे. तर 4-4.5 कोटी हा खर्च जर मराठी भाषेवर झाला असता, साहित्यावर झाला असता, तर त्याच्यातनं काहीतरी चांगलं साध्य झालं असतं. परंतु हे फक्त घरातलं एक लग्न होतं आणि ते लग्न आपल्याला दिमागदार पद्धतीने साजरं करायचं आहे, या पद्धतीने हे संमेलन झालं. त्याच्यात जे अपेक्षित होतं, विशेषतः अध्यक्ष होते जयंत नारळीकर,
तर त्यांची तब्येत काही ठीक नव्हती आणि त्यामुळे ऐन वेळेला त्यांना अगदी हेलिकॉप्टर पाठवूनही त्यांना संमेलनस्थळी येता आलं नाही. आता हे तब्येतीचं कारण असू शकतं. पण आमचे जे साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत कौतिकराव ठाले पाटील यांनी संमेलनात जाहीरपणे अगदी त्यांची थट्टा केली आणि असे आजारी लोक तुम्ही निवडायलाच नको होते. तर आजारी लोक निवडायला नको होते तर त्याच वेळेला तुम्ही का स्टँड घेतला नाही, ज्या वेळेला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. आणि त्यांचं वय आणि त्यांच्या साहित्याचा दर्जा हे जर लक्षात घेतलं तर अशा पद्धतीने एखाद्या अध्यक्षाविषयी बोलवणं म्हणजे तुम्ही पुरस्कार नाही तर तिरस्कार करतायत त्यांचा, असं मला वाटतं की या गोष्टी टाळणं शक्य होतं संमेलनामध्ये. ही काही तुमचं वैयक्तिक घरातलं लग्न नव्हतं. जसं लग्नांमध्ये याला साडी दिली, त्या बाईला साडी दिली, मला दिली नाही, अशा प्रकारचे ज्या वाद होतात हं. तसेच वाद या संमेलनामध्ये झाले. साहित्यावर मात्र फारशी चर्चा झाली नाही असं मला वाटतंय. अगदी बरोबर. तुम्ही तटस्थपणे हे सगळं चित्रण केलेलं आहे आणि यामध्ये आपला बोलताना पत्रकार जागा झालेला आहे आणि आपल्याला तेच अपेक्षित आहे की कौतिकराव ठाले असतील, छगन भुजबळ असतील, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, काही असेल, पण मूळ संमेलनाचा जो आत्मा आहे त्याचा तोच जर हरवला जातोय असं दिसल्यानंतर त्याच्यावर आपण ही गांभीर्याने चर्चा केलीच पाहिजे. आता असं आहे की दुर्गाबाई भागवत ज्या होत्या पूर्वी, तर त्यांनी यशवंतराव चव्हाणांची उपस्थिती याच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. आणि राजाश्रयाशिवाय साहित्यिक असो, कलावंत असो, यांचं काही नीट भलं होत नाही असंही एकीकडे असतं. हे प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे, ती काही आज नाही. म्हणजे आता जसं तुम्ही आता सांगितलं की जे जेवणाचं बिल 8 लाख झालं आणि एकूण खर्च 4.5 कोटी रुपये झाला आणि दुसरीकडं 27 फेब्रुवारीला आपण अभिजात दर्जा मिळावा म्हणून वाट बघत होतो मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने. आणि कुसुमाग्रज यांच्याच ठिकाणी, यांच्या शहराच्या जिथं त्यांचं वास्तव्य होतं अशा ठिकाणी झालेलं हे संमेलन. तर हे सगळं जर आपण लक्षात घेतलं तर त्या एकूण त्याचा हेतू आणि एकूण त्याचं पावित्र्य हे कुठंच जपलं जात नाही. हे वारंवार हे होत आहे. बरं, ते याच वेळेला झालंय का याच वेळेला झालेलं नाहीये. म्हणजे मराठी चा झेंडा रोवत असताना, त्याच्यावर चर्चा करत असताना पूर्वीच्या काळात जे ठराव प्रस्ताव व्हायचे तेच प्रस्ताव इथं होतात आणि ते काही स्वाभाविक आहेत. जसं सीमावाद असेल किंवा बाकीच्या काही अजून गोष्टी असतील, ते ठराविक तेच होतात. परंतु जी आता ही नवीन पिढी जी येते, शेवटी कसं आहे, साहित्य, आता आपण पत्रकारिता करतो तर आपल्याला असं म्हटलं जातं की आपण जे काही साहित्य आपण जे काही लिखाण करतो ते म्हणजे सकाळी लिहिलेलं साहित्य दुपारी किंवा संध्याकाळी शिळं होऊन जातं, असं शिवाजीराव भोसले म्हटले होते. आता हे जे साहित्य संमेलन असतं, हे साहित्य संमेलन याला काय, ज्या वेळेला ते जन्माला येतं नंतर ते कित्येक शतक तसंच राहू शकतं. कुठला तरी प्रबोधन हेतू त्याच्यामध्ये असतो. मनुष्याला जगण्यासाठी जी काही वैचारिक संस्कृती त्याच्याकडे अपेक्षित असते ती त्याच्याकडं तशी समृद्ध राहावी, याचा हा सगळा साहित्याचा उद्देश असतो. दुसरीकडे मनोरंजनात्मक जो उद्देश असतो तो एक वेगळा असतो. हे साहित्याचे अनेक प्रकार आहेत, त्याची आपल्याला इथं सविस्तर चर्चा करण्याची गरज नाही. आपल्याला आज विषय जो आहे की वाद, या वादापासून मुक्त कधी होणार आहे संमेलन? एखादं तरी संमेलन आता निर्विवादपणे पार पडलेलं आहे असं काही कुठं झालेलं दिसत नाही. म्हणजे त्या मानाने मागच्या वेळेला जे वाद झाले त्याच्या मानाने या वेळेला कमी झाले असं म्हणून प्रत्येक संमेलन आपण पुढं त्याची वाट बघत असतो. तर मुकुंद, मला सांग, असे कुठले रंजक किस्से एक पत्रकार म्हणून तू अनुभवले या संमेलनामध्ये? कारण तू अनेक संमेलनाला जाऊन आलेला आहेस. हो, रंजक किस्से सांगायचे तर 71वे साहित्य संमेलन जे 1998 ला परळी वैजनाथ येथे दमा मिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. तर ते संमेलन सुद्धा थोडस वादातीत झाले होते, स्वागताध्यक्ष आणि याच्यावरून. पण उपमुख्यमंत्री त्यावेळेचे गोपीनाथ मुंडे साहेब यांनी ते संमेलन चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले. आणि विशेष म्हणजे त्या संमेलनादरम्यान खूप पाऊस पण झाला होता, मंडप पडला. दरम्यान त्याच काळामध्ये एका रेल्वेचा अपघात पण झाला होता, त्यामुळे ती स्वागत यात्रा जी काढतात ती रद्द करावी लागली होती. पण दमा मिराजदार हे मिश्किल आणि विनोदी साहित्यिक स्वागत संमेलनाचे अध्यक्ष असल्यामुळे
त्या संमेलनामध्ये खूप असे रंजक किस्से घडले. तर एक किस्सा असं सांगायचं म्हणजे की त्या म्हणजे ते संमेलन खूप म्हणजे मला वाटतं 25 एक वर्ष झाले असतील त्या 30 वर्ष त्या गोष्टीला. तर त्या काळामध्ये आता जसं खूप हाय-फाय आहे संमेलन, जसं मागच्या वर्षी पार पडलं किंवा पिंपरी चिंचवडचं संमेलन पार पडलं. इतकं तेवढं हाय-फाय नव्हतं ते. तर त्या संमेलनासाठी दमा मिरासदार यांच्याकडे स्वतःकडे कार नव्हती. त्यामुळे त्यांना ती कार मुंडे साहेबांनी पाठवली होती. तर ते आले आणि मग ती ती कार त्याच्यावर काही हे नव्हतं. ती त्यांनी भाड्याची कार होती. ती ती कार तर तिथे अडवण्यात आली गेटवरच, की बाबा कोण आहे? कारण ते सिक्युरिटीला काही माहिती नव्हतं. मग त्यांनी सांगितलं, की बाबा मी साधा एक हे आहे लेखक. अशा प्रकारे एक किस्सा घडला आणि पुन्हा त्यांच्याच बाबतीत असं घडलं, की ते जेवणाला जेव्हा गेले, तर त्यांना म्हणजे अध्यक्ष असतानाही तिथं अडवण्यात आलं आणि विचारलं, की तुमच्याकडे कुपन कुठे आहे बुवा? तर अशा प्रकारे म्हणजे अध्यक्षालाच एक प्रकारे त्यांनी मग त्यांनी तर खूप खुलवून किस्सा दमा मिरासदार यांनी तो सांगितला होता. तर असे पण काही किस्से घडतात, की सर्वसामान्य लोकांना ते अध्यक्ष माहीत नसतो वगैरे किंवा त्या आयोजकांनी पण ती काळजी घेतली पाहिजे. अशा प्रकारे खूप गोपीनाथ मुंडेंनी दमांसाठी गाडी पाठवली, मग ती अडवली गेली वगैरे वगैरे, हे छान तू सांगितलं. हे घडलेली घटना आहे. आणि इकडं जसं हेमंतजींनी सांगितलं, की ते तुम्ही हेलिकॉप्टर पाठवून देखील नारळीकर येऊ शकले नाही या संमेलनाला. मग त्याच्यावर पुन्हा ठाले पाटलांनी जोरदारपणे आक्षेप नोंदवला जाहीरपणे. हे सगळं आहे. तर हे आता मग हे जे आपण राजकारण्यांना जे नावं ठेवतो, की तुम्ही इव्हेंट्स करता, तुम्ही अमुक करता, तुम्ही चकचकीत गुळगुळीत होतं. तर मला तुम्हाला भोसले आपल्याला असं विचारायचं आहे, की आता समजा आता शासन पण ह्या संमेलनाला मदत करत असतं, काहीतरी त्याचा 50 लाख 25 लाख देत असतं. तेवढ्या ह्याच्यात तो खर्च भागून जर साधेपणाने जर आपण करू शकलो, तर आपण ते का करू नये? मग याचा विचार जे स्थानिक संयोजक असतात किंवा साहित्य महामंडळ यांनी आधीच का करत नाही हे लोक विचारायचं? हे झाल्यानंतरच का बोलतात? कारण की जर काही मग एकदा तुम्हाला कसं आहे की 4 पैसे मिळत, पालकमंत्र्यांनी पूर्ण जबाबदारी घ्यावी आणि कुठल्याही गोष्टीला कमी पडू देऊ नये. अगदी मेनू एकदम जोरदार पाहिजेत. काय सगळं वेळेवर मिळालं पाहिजे, छान मिळालं पाहिजे, राहण्याची व्यवस्था चांगली झाली पाहिजे, मंडप अतिशय आलिशान पाहिजे, तिथं कुठलाही गोंधळ व्हायला नको, हे आधी म्हटलं जातं आणि त्याचा उपभोग घेतल्यानंतर नावं ठेवली जातात. असंही आहे ना, हे कितपत बरोबर आहे? नाही, तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहेच. आणि त्यात विशेषतः जो मंत्री सत्तेत असतो किंवा जो पालकमंत्री असतो त्याच्याकडे स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी साधारणतः दिली जाते. आता ती जबाबदारी आल्यावर त्याला ती पार पाडणंच आहे आणि तो त्याच्या प्रतिष्ठेला शोभेचं असं काहीतरी करायला बघतोय. माझं म्हणणंच हे आहे की शासनाने जे 25 लाख रुपये दिलेले आहेत, साहित्यिकांची संख्या किती आहे? म्हणजे जे लोक चर्चा करायला येणार आहे किंवा त्यांची चर्चा ऐकण्यासाठी जे लोक येणार आहेत त्यांची संख्या किती आहे? तर मला वाटतं 3 दिवसात 25 लाख रुपये हा खूप चांगला खर्च झाला आणि त्या 25 लाखामध्ये व्यवस्थित सगळं तुमचं संमेलन पार पाडू शकतं. पण जेव्हा कोटीच्या कोटी आकडे हे पुढे जात असतात, आता मी काही आकडे काढले होते. तर पिंपरी चिंचवडचं जे संमेलन होतं तर त्यासाठी साधारणतः 6.5 कोटीचा खर्च लागलेला आहे. म्हणजे आजवरचं सगळ्या संमेलनामध्ये सर्वाधिक खर्चिक संमेलन जे होतं ते पिंपरी चिंचवडचं होतं. त्याच्यानंतर डोंबिवलीचं जे संमेलन झालं होतं त्याला 4,82,00,000चा खर्च आहे. बडोद्याला जे संमेलन झालं होतं मराठी साहित्य संमेलन त्याला 2,86,00,000 आणि यवतमाळच्या संमेलनावर 3 कोटीचा जवळपास खर्च झाला होता. तर इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च होणं आणि यात साहित्य म्हणून काय मिळतंय आपल्याला आणि हा खर्च नक्की कुठं जातोय, हा खर्च होतोय का नाही? 8.5 लाख रुपये जर जेवणावळीवर खर्च झाला तर माणसं किती यायला हवेत? प्रत्यक्षात इतके माणसं होते का? मग हे संमेलन हे भ्रष्टाचाराचं कुरण होतंय की काय, अशी एक शंका मनात येते. आणि त्यामुळेच या संमेलनावर खर्चावर निर्बंध असावे. एकतर खंडणी मागितल्यासारख्या वर्गण्या गोळा केल्या जातात. सगळ्या उद्योजकांना बोलवलं जातं किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचलं जातं. आणि जर तुम्ही संमेलनासाठी निधी दिला नाही किंवा पावती फाडली नाही तर तुमचं कुठलं तरी काम अडवू किंवा काहीतरी प्रदूषणाच्या संदर्भातली एखादी नोटीस देऊ तुम्हाला, अशा प्रकारचं जे धमकावणं चालतं हे नाशिकच काय सगळीकडेच चालतंय.
तर हे खंडणीखोर या संमेलनाचे आयोजक बनलेले आहेत आणि मुख्य आक्षेप हा आहे की आयोजकांपासून तर जे तिथे उपस्थित राहत आहेत त्यामध्ये फक्त साहित्याशी संबंधित लोकच असावेत. थोडंसं एक असतं की हे लोक फार व्यवहारी नसतात किंवा त्यांना मोठे इव्हेंट घेण्याची सवय नसते, असे संमेलन घेण्याची सवय नसते, तर हातच्याला 2-5 लोक घ्या ना. पण ज्या पद्धतीने हे सगळं एखाद्या व्यक्तीवर दिलं जातं आणि तो व्यक्ती पण अक्षरशः गच्ची पकडून समोरच्याच्या खिशातनं पैसे काढतो, ते चुकीचं असं मला वाटतं. आता हे कोटीच्या कोटी उड्डाणे संमेलनाची जी होतात आहेत अलीकडच्या काळामध्ये, त्याच्यातून साहित्य, प्रतिभा ह्या सगळ्या गोष्टी हरवत चाललेल्या आहेत. पुस्तकांचे प्रदर्शन भरतात, त्याच्यामध्ये विक्री चांगली झाली म्हणून आपण त्या बातम्याही देतो की खूप चांगली विक्री झाली. असे काही अपवाद सोडले. काव्य संमेलन खूप काळ पहाटेपर्यंत रंगलं किंवा 2-3 दिवस चालू होतं. अशा काही चांगल्या गोष्टी अनेक होतात, होत नाही असं नाही. परंतु हे जे काही आर्थिक ज्या गोष्टी घडतात, आता एकीकडं महाविकास आघाडीचं सरकार आहे, मग मंत्र्यांनी मराठी भाषा मंत्री दिल्लीमध्ये जाऊन सांगतो की आता मराठी भाषा दिनानिमित्त तरी आम्हाला तुम्ही अभिजात दर्जा द्या. मग आता ते भाजपकडं ते खातं आहे, सरकार त्यांचं आहे. मग त्यांनी जर दिलं ह्या राज्याच्या मंत्र्याला, मग ते तिथं भाजपची सत्ता कुठे आहे, मग कशाला द्यायचं? इथपासून त्या ह्या गोष्टी आहेत. आणि मुळात आता हे राजकीय पक्षांचे एकमेकाशी लागे बांधे किंवा त्यांचं एकमेकावर कुरघोडी हेही आपण बाजूला ठेवू. मग तो स्वागताध्यक्ष नेमला जातो, मग तो त्याच्या इव्रती खातर, इज्जती खातर उद्या कोणी म्हणायला नको हे कमी पडलं ते कमी पडलं म्हणून तो करतो. बरं, तुमच्या बोलण्यातून असा मुद्दा आलेला आहे की तो फार गंभीर आणि आक्षेपार्ह असा आहे की खंडणी मागितली जाते. म्हणजे उद्योजकांना सांगितलं जातं की तुम्ही या संमेलनाला देणगी जर दिली नाही तर तुम्हाला प्रदूषण तुम्ही करताय, तुमचा उद्योग, अशी नोटीस पाठवली जाईल. अशा पद्धतीने हे होतं. आता व्यक्तिशः आपल्याला कुणाला आरोप करायचा आहे असा अर्थ होत नाही, परंतु सार्वजनिक मानसिकता किती बिघडत चाललेली आहे आणि याचा मग साहित्यिकांनी विचार करायचा नाही तर मग कुणी करायचं? म्हणजे साहित्यिकांमध्ये जे विचारवंत आहेत अशा लोकांनी या हीन पातळीचा विचार करायचा नाही तर मग तो कुणी करायचा? पंजाबराव मोरे, पंजाब मोरे. सर नमस्कार. हा नमस्कार. कॅमेरा तुमचा आडवा सर. करा आता. काय आहे की जे आता साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जे काही खंडणीखोर किंवा हे जे काही नवीन अपप्रवृत्ती येतात आहेत त्यांना आडवं करायचंय आपल्याला, निदान बोलायचंय त्या बाबतीत, तर त्याच्यामुळे कॅमेरा आडवा करा. बरं सर. तर पंजाब मोरे, आम्ही आतापर्यंत अशी चर्चा केलेली आहे की सगळ्या संमेलनांना याला असं आहे की इव्हेंटचं रूप दिलं जातं. बरोबर. एखाद्या नेत्यावर जबाबदारी दिली जाते, त्याला मानपान दिला जातो, मग तो त्याच्या पक्षाच्या अध्यक्षाला बोलवतो, मग हे सगळं होतं. आता थेट नाव घेऊनच सांगायचं तर छगन भुजबळांनी नाशिकमध्ये शरद पवारांना बोलवलं. बरं, शरद पवार म्हणजे हे एकमेव असे नेते आहेत की त्यांच्याबद्दल सगळ्यांनाच आदर आहे, त्यांच्या उपस्थितीबद्दल कुणाला आक्षेप असण्याचं काही कारण नाही. तेवढं त्यांचं वाचन, रसिकत्व, म्हणजे शरद पवार हे एक मोठा कॅनव्हास आहे, त्याच्याबद्दल आपल्याला इथं चर्चा करायची नाहीये. परंतु त्या निमित्ताने मग ठाले पाटलांनी जे काही सुनावलं, अगदी भुजबळांचं नाव घेऊन की तुम्ही एक व्यावसायिकता आणली, व्यापारी पद्धतीने केलं, हे केलं, ते केलं, हे सगळं झालं. तर हे आम्ही सगळी चर्चा करत होतो. आणि मग एकीकडे पैसा कमी पडतो म्हणूनही रड आहे, आणि दुसरीकडे जर खूप मोठा इव्हेंट झाला तर त्याच्याबद्दलही आक्षेप आहे. तर पंजाब मोरे, तुम्ही सांगा आता तुमचं काय मत आहे याबद्दल? मला वाटतं सर की हे साहित्य संमेलन जे आहे, आजकालचे साहित्य संमेलन, हे संमेलन कमी आणि स्वागत समारंभ जास्त झाला असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप जास्त वाढलेला आहे. आणि या राजकीय हस्तक्षेपामुळं ज्या व्यासपीठावर साहित्यिकांना जे काही स्थान पाहिजे आहे, जो काही मान पाहिजे आहे,
तो बरेचदा मिळत नाही. आणि अशी अनेक घटना घडल्यात. अगदी महाबळेश्वरचं उदाहरण आपल्याला देता येईल, नंतर पुण्याचं आहे. तर त्या ठिकाणी मोठा धिंगाणा झालेला आहे. ठाले पाटील त्याचे साक्षीदार आहेत, आम्ही सगळे होतो त्या ठिकाणी. आणि हे जर असं होत असेल तर मग साहित्यिकांचं काय? यामध्ये माझं दुसरं मत असं आहे की या व्यासपीठावर राजकीय पुढाऱ्यांनी येण्याचं काही म्हणजे त्यांना आपण प्रतिबंध घालता येणार नाही, पण त्यांनी साहित्यिक म्हणून साहित्य रसिक म्हणून जर आलं तर त्या कार्यक्रमाची शोभा जास्त वाढेल. आणि मग ते आलंच की एखादा मोठा पुढारी येतो किंवा राजकीय एखादं व्यक्तिमत्व येतं मोठं, आणि मग त्यामुळे व्यासपीठावर सगळी गोची होते आयोजकांची किंवा मग साहित्य महामंडळाचे ज्या कोणी पदाधिकारी असतील, अध्यक्ष असतील, त्यांना काही बोलता येत नाही खरं तर. आणि ठाले पाटील बहुधा असं डेअरिंग करतात बरेचदा की ते सुनावतात प्रत्येक, म्हणजे आयोजक असतील किंवा मग तुम्ही म्हणाल तसं भुजबळ साहेबांचा सारख्या लोकांना सुद्धा ते सांगतात की बाबा असं असं बोलण्याचा प्रयत्न करतात आणि ते मांडतात कणखरपणे. ती त्यांची भूमिका खरंच कौतुकास्पद आहे असं मला वाटतं सर. कौतिकरावांची भूमिका कौतुकास्पद आहेच आहे असं तुमचं म्हणणं आहे. मला असं तुम्हाला असं विचारायचं आहे की हे ज्या वेळेला आयोजक कोण, स्वागताध्यक्ष कोण, कुठे होणार, कशा पद्धतीने होणार, किती उपस्थिती अपेक्षित आहे, मागच्या वेळेला किती होती, याचा सगळा अभ्यास त्यांना आहे ना. हे सगळं आधी माहिती असतं ना. हे काय अचानक आदल्या दिवशी माहिती झालं किंवा व्यासपीठावर गेल्यानंतर माहिती झालं अशातला काही भाग नसतो. नाही नाही, तसं त्यांचे मुद्दे परखड आणि स्पष्ट आहेत हे आपण मान्य केलंच पाहिजे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आईन तुम्ही ते मांडव, जसं ते मगाशी हेमंत भोसलेंनी सांगितलं की ती तुला हीच का साडी दिली, तिलाच काही, जसं लग्नामध्ये त्या वरमाया भांडतात एकमेकींशी काय, त्याही लाजतील अशा पद्धतीने सगळं जे प्रदर्शन उंगळवानं मांडलं जातं ते सगळं बाजूलाच, म्हणजे ते फार विचित्र वाटतं. म्हणजे आपण बघा, आपण पत्रकार चर्चा करतोय, या सगळ्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा साहित्य संमेलनामध्ये ज्या नव्याने येऊ घातलेल्या आहेत अलीकडच्या काळामध्ये. आता हेमंत भोसले यांनी आकडेच सांगितलेले आहेत की कोणत्या संमेलनात किती कोटी रुपये खर्च केलेला आहे, हे त्यांनी कोटीच्या कोटी आकडे सांगितले. मग दुसरीकडे आपण अभिजात भाषेसाठी केंद्राकडे मागतोय की आम्हाला पैसा द्या, जेणेकरून दर्जा मिळाल्यानंतर आम्ही अनेक विद्यापीठामध्ये हे अभ्यासक्रम सुरू करू शकतो, मराठीचे जगामध्ये सगळीकडे जाऊ शकतो. मग तो जर कोटी रुपयातले ह्या संमेलनाच्या निमित्ताने जर तेवढे पैसे स्वागताध्यक्ष जमा करत असेल, आणि जर एखादा साहित्य महामंडळ किंवा स्थानिक संयोजक जर सांगत असतील की आम्हाला एवढ्या खर्चाची गरज नाही, आम्हाला हे 50 लाखामध्ये आमचं काय, आमची साहित्य पूजा आम्हाला मांडता येईल, एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाण करता येईल, त्यासाठी काय जे काही तात्पुरती की साधेपणाने, जसं ते कौतिकरावांना म्हणायचं साधेपणाने ते करता येईल. मग हा जो निधी गोळा होतो तो मराठी भाषेच्या जपवणुकीसाठी, त्याच्या संवर्धनासाठी का वापरला जात नाही, असं का मनात येत नाही? अशी चर्चा नाही होत. दुसरी गोष्ट, आपण ज्या गोष्टींवर चर्चा करतोय, वाद विवाद हे सगळा, तर त्याऐवजी तुम्हाला अध्यक्षांचं भाषण काय होतं, त्यामध्ये त्यांनी काय मुद्दे मांडलेले आहेत. आता नारळीकर जर येऊ शकले नाही, मग त्यांचं भाषण वाचून दाखवलं गेलं, मग ते मुद्दे काय होते, याच्यावर चर्चा होतीये का? याच्यावर कौतिकराव बोलतात आहे का? याच्यावर भाजपचे ज्यांनी सांगितलं की सावरकरांचं नाव तिथं दिलं गेलं पाहिजे होतं, त्यांनी जे केलं ते ऐन वेळेला, ज्या वेळेला 4 महिने आधी सूचना मागले त्यावेळेला ते बोलले नाही. म्हणजे आता मुकुंद असेल किंवा हेमंत असतील, यांनी हे सगळं पत्रकार म्हणून हे सगळं सुरुवातीपासून घटना याच्या पाहिलेल्या आहेत. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हे कधीतरी याच्यावर, आता संमेलन, आता ठराव घेतले जातात, आता पुढचं संमेलन अमुक ठिकाणी आहे, मग आता त्याची तयारीला लागा, बस एवढंच केलं जातं. अरे पण त्याच्यामध्ये काय अध्यक्षाचं भाषण होतं, आपण कुठल्या कादंबरीवर चर्चा केलेली आहे, साहित्य याच्या संबंधी काय त्याचं चित्र मांडतो आपण, आणि मग जे वाचकांची भूक भागवायची म्हणून आपल्याला काय करता येणार आहे? मग मोठा कुठल्या तरी हिंदी मधला किंवा कुठला तरी साहित्यिक येतो, तो मराठीचं कौतुक करतो, आणि मराठीतला जो असतो तो हा तो पंथाचा, तो त्या पंथाचा, तो अमुक,
आणि आता तर काय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते, मग ते मोदी सरकारचं काय बंधन येतं, मग तिकडून काय हे येतं, त्या ह्या संबंधी कुठं कशा प्रकारची साहित्य निर्मिती होतीये. जे उजवे जे विचारवंत आहेत ते भूमिका वेगळी मांडतात, डावे वेगळी मांडतात, विद्रोही वेगळी मांडतात. हे सगळं जे असं विखुरलेलं जे आहे याच्यामध्ये जो सुसंवाद व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही. तर हेमंत भोसले आपण सांगा की कशी, म्हणजे आपली काय सूचना राहील या परिस्थितीमध्ये, आपण काय सुचवाल? नक्कीच तुम्ही जसं मगाशी म्हटलं की अभिजात दर्जाविषयी किती चर्चा होते. मी तर म्हणतो की एक संमेलन असंच व्हायला हवं की ज्यात फक्त अभिजात दर्जाविषयीची चर्चा असेल. कारण तो इतका मोठा विषय आहे की त्यात संपूर्ण संमेलनावर 3 दिवस पूर्ण वेळ चर्चा होऊ शकते. आणि तसा जर शासनाने विचार केला तर त्याच्यातून वेगवेगळ्या अंगाने जे तुम्हाला प्रस्ताव सादर करायचे केंद्राकडे की ज्यामुळे आपण थोडंफार कमी पडतोय, तर त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला या संमेलनाच्या चर्चेतून भरून निघू शकतात. परंतु त्यासाठी मानसिकता असायला हवी. आपण अभिजात दर्जाची चर्चा कधी करतो, जेव्हा संमेलन असेल त्यावेळेला किंवा मराठी राजभाषा दिवस असेल त्या दिवशी. त्यानंतर कोणीही या विषयावर बोलत नाही. म्हणजे साहित्य परिषदही बोलत नाही, महामंडळही बोलत नाही किंवा संमेलनाचे जे अध्यक्ष असतात तेही बोलत नाहीत. नाशिकच्या संमेलनाविषयी अध्यक्षांच्या भाषणामध्ये त्यांनी जे ज्योतिष वाङ्मय आहे तर त्या वाङ्मयावर सडकून टीकाही केलेली होती. पण दुसऱ्या दिवशी कुठलेही त्याचे पडसाद उमटलेले नाहीये. स्वतः जे ज्योतिष आहेत त्या लोकांनी त्याच्यावर काही आक्षेप नोंदवलेले नाहीये. म्हणजे अध्यक्षाच्या भाषणाला काही किंमत आहे का नाही अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. वाद होणं म्हणजे सर्वस्व नाही, पण चर्चा तर व्हायला हवी. जे चांगलं आहे त्या चांगल्या गोष्टीवर तर पूर्वी बघा, अध्यक्षाचं भाषण झाल्यावर सगळ्या मोठे जे वर्तमानपत्र आहे, विशेषतः लोकसत्ता असतील, महाराष्ट्र टाइम्स असतील, तर यात वादविवादाचे लेख प्रसिद्ध व्हायचे. एखाद्याला तो आवडत असेल किंवा काही मुद्द्यांना सहमत नसतील असे लोक, तर त्यावर चर्चा व्हायची आणि ते जवळपास महिनाभर सगळं चालायचं. विशेषतः रविवारच्या पुरवण्यांमध्ये हे सगळं प्रसिद्ध होत असत. यावेळेस मात्र अध्यक्षांचं भाषण सगळ्याच वर्तमानपत्रांनी छापलं, पण त्यावर भाष्य कोणाचंच दिसलं नाही मला. आणि ही गोष्ट तसं माध्यमांसाठी सुद्धा थोडीशी धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं की आपण जे राजकारणी लोक जे चित्र उभं करतायत त्या प्रवाहात आपण वाहून जातोय की काय, असं एक शंका निर्माण होते. कारण ज्या पद्धतीने रिपोर्टिंग होतं, आता मी नाशिकच्या साहित्य संमेलनाचं सांगतो की पहिलं जे साहित्य संमेलन झालं होतं त्यावेळेला इथे डॉक्टर खासदार होते, डॉक्टर वसंत पवार, ते स्वागताध्यक्ष होते आणि त्यांनी बोकड बळी दिले. आणि त्या बोकड बळी म्हणजे तो बळी दिला नव्हता, तिथे मटणाचं जेवण दिलं गेलं काही लोकांसाठी, आयोजकांना, ते जे श्रमपरिहार ज्याला म्हणतात. पण संपूर्ण साहित्य संमेलनात त्या बोकड बळीची चर्चा झाली, साहित्य कुठं आलंच नाही. म्हणजे ती भीती इतकी घेतलेली होती की यंदाच्या संमेलनास्थळी काही शेळ्या मेंढ्या चरायला आल्या होत्या, तर तो जो मेंढपाळ होता त्याला पकडून ठेवलं या लोकांनी की लोकांचे गैरसमज नको व्हायला. या सगळ्या गोष्टी यांना खूप आपण महत्व देतो. आता एका काहीतरी नाटकात चेटकिनीची भूमिका एकीने केली होती आणि ती चेटकिनीचा तो मुखवटा वगैरे लावून ती त्या संमेलनस्थळी फिरत होती. लोकांनी 8-8 कॉलम बातम्या छापल्या त्याच्या. म्हणजे त्या दिवशीचा जर अंक बघितला तर फक्त तिचे मोठमोठाले फोटो आणि ते सगळं इतर गोष्टी त्याच्यावर खूप जास्त चर्चा झालेली होती. पण परिसंवादामध्ये जे काही झालेलं आहे तिथे फक्त उपस्थितांची नावं द्यायची आणि त्यांनाही, म्हणजे तुम्ही जर परिसंवाद जर नाशिकच्या संमेलनाचे बघितले तर काही परिसंवाद असे होते की लोक खूप मोठे बोलवले पण प्रत्येकाला 2-2 मिनिटही वेळ मिळाला नाही. मग हे कशासाठी चाललंय का, तर म्हणजे कोणतरी राजकारण्याचं भाषण बाकी होतं आणि त्यांच्या भाषणासाठी काही वेळ त्यांनी राखून ठेवलेला होता. मग हे संमेलन नक्की कोणासाठी असतं, राजकारण्यांसाठी असतं की सर्वसामान्य साहित्यिकांसाठी असतं? बरोबर आहे. आता बरोबर आहे की आता बघा की आपण आता हे समारोप करतोय या चर्चेचा, म्हणजे मराठी साहित्य संमेलनाची चर्चा, सुसंवादाचा वाद यावर आपण आता बोललेलो आहे. मग त्याच्यामध्ये खंडणी आली, बोकूड आलं, अमुक आलं, राजकारण आलं, वैचारिक म्हणजे राजकीय मतभेद आले, मग मान पान आला, हे सगळं, गाडी आली, हेलिकॉप्टर आलं, हे सगळं आलं. एरवी जसं सेलिब्रिटींच्या पार्ट्यांवर, रेव पार्ट्या, अमुक दमुक, हे सगळ्या मोठमोठ त्याच्यावर आपण टीका करतो आणि अशाच प्रकारची टीका करावीत अशा पद्धतीने संमेलन होतात. हे मराठी भाषेचं मोठं दुर्दैव आहे, महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव आहे आणि ज्यांच्या विश्वासावर आपण काही अपेक्षा करतोय त्यांच्याकडूनच हे घडताना दिसतंय. ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.
आपण हेमंत भोसले, पंजाब मोरे आणि मुकुंद बाविस्कर, आपण अप्रतिम मीडियाच्या या चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि आपली मते परखडपणे मांडली, याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.